आता इथं आम्ही डान्स बघायला आलो आहे मस्त. चलो आलो इथे मध्ये. चला आता इथे बसू. त्यांनी सांगितलं तिथे बसा. सगळे जमा झाले का मग डान्स सुरू होईल. बसलो आहे आता मस्त आम्ही इथे. हे बघा गावनटू तिकडे बसले आहेत. मी इथे पप्पा बसतील इथे. ते बघा चालू आहे त्यांची तयारी मस्त ना. मग डान्स सुरू होईल. बघा डान्स करताय आता. वीडियो बना रहा हूँ. छोटी मुलगी बघा बघा कशी इथे डान्स करते मस्त. हे निघून जातील त्या परत. हे बघा आता मटकी डोक्यावर घेऊन नाचू राहिले. तालिया तालिया जोर से तालिया. चला फ्रेश झालोय मस्त. आता चालू आहे जेवायला. गाऊन ते आपण आवडत आहे. जेवायला आलो आता आम्ही इथं. मस्त त्यांनी पाट दिला आहे. पाटावर ठेवलेलं आहे ताट मस्त आहे बघा. आता तसेच का फक्त इथे त्याची भाजी त्यांनी सांगितली. हां लोणचं इथं बटाट्याची भाजी आहे. लोणचं नाही मग चटणी का ही वांगी बटाट्याची भाजी. ही चटणी. असं जेवण. चला आता जेवायला. आत्ताच आमचं जेवण झालं आहे. आता मस्त इथं मी झोक्यावर बसली आहे साईड. आणि आता जेवण मस्त झालं आहे. जेवणामध्ये मस्त वांग्याची भाजी होती, भोपळ्याची भाजी होती. अजून ती कोणती इथली भाजी रानभाजी सांगवीची भाजी होती. चटणी होती लाल मिरचीची एकदम राजस्थान स्पेशल. आणि अजून बाजरीची भाकर त्याला मस्त छान तूप लावलेलं होतं. गव्हाची रोटी भात असं मस्त छान असं जेवण झालं. आता आम्ही मस्त बसलो आहे इथं. आणि उद्या आम्हाला जोधपूर फिरायचं आहे. त्यानंतर घरी डायरेक्ट नाशिक आपल्या घरी. म्हणजे सगळे सांगायला लागले की पेट्रोलचं शॉर्टेज आहे असं अफवा पसरवली. म्हटलं काल आम्हाला जायचं होतं पण तिथून पुष्कर फक्त
2 तासाचा रन होता. तर मग विचार केला अजून तिथंच एका पेट्रोल पंपवाल्याला विचारलं की पेट्रोल कसं काय काय, तर तो बोलला की काहीच टेन्शन नाही, पेट्रोल कुठंच शॉर्टेज नाही आहे, काही नाही आहे, तुम्ही फिरू शकता. मग आम्ही इकडे आलो. The next day. गुड मॉर्निंग. आता आमची तयारी चालू आहे. आता इथून निघतो आहे आम्ही जोधपूरला. तर आता नाश्ता वगैरे करणार आहे. पराठे देणार आहेत ते मस्त छान कांद्याचे पराठे. आता मी तेच विचारून घेते, त्यांना नाश्ता करू आम्ही. दाखव तिला ते गुंड दाखव त्यांना मस्त. चला आता चहा घेतो. मस्त चहा आला आहे. अंदर जोड. अरे बरं अंदर मस्त वाटतंय. बघा छोटे छोटे रूम आहेत, ते दगडाचे आहेत पूर्ण पूर्ण सरळ असे, वरून असं गवताचं टाकलेलं आहे. तुम्हाला दाखवते मध्ये. हे बघा किती छान वाटतं. इथं छोटीशी खिडकी आहे, इथं कूलर ठेवलेलं आहे आणि दोन्हीचं असं गोल राऊंड केलेलं आहे रूमचा. इथं पण खिडकी आहे आणि वरती बघा पूर्ण बांबूचं आहे ना, पट्ट्या असे ते लावले आणि त्याच्यावर गवत टाकलेलं आहे. हे बघा मी पगडी घातली आहे आणि काल आमचं छान असं पगडी घालून आमचं स्वागत केलं. छान दिसते ना पगडी. आता नूतन मी आणि गाऊ छान पगडी घालून फोटो काढू. काय पडलं याच्याने साईडला? बरं ठीक आहे. पराठ्याचं आहे का नाश्ता.